नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुष मुळीक ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स तर विद्यार्थी मित्रांनो, हा 2024-25चा पेपर आहे, जो मी 2026-27च्या सरावासाठी एडिटिंग करून महत्त्वाचे प्रश्न सांगत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिल्यांदा आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 बघणार आहोत, त्यानंतर मॅथमॅटिक्स पार्ट 2 बघणार आहोत. तर हे बघा, पहिलंच आहे क्लोज द करेक्ट म्हणजे ऑप्शन चूज करून लिहायचं आहे. तर बघा, सर्वात पर्यंत काय बघा, नल सेट इज अ रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल, हे असा सिम्बॉल आहे, ह्याचा ऑप्शन आहे बी. त्यानंतर बघा सेकंड काय, रूट 2 इज ॲन अ नंबर इरॅशनल नंबर आहे, तर ह्याचंही बी ऑप्शन आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरचं बघा, अ सेट म्हणजे टू अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन एलिमेंट, ऑप्शन नंबर 4 आहे याचा. त्यानंतर बघा, 4ची पायची व्हॅल्यू किती असते, 3.14 किंवा 22/7. तुमच्या ऑप्शनमध्ये काय असेल ती लिहायची असते. ही IMP आहे प्रश्न. चौथा, ह्याचं पहिलं आन्सर आहे. त्यानंतर बघा, 5व्याचं आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये दिले बघा 1 2 डॉट डॉट 10 पातोर. व्हॉट टाईप ऑफ द पी सेट, पी हा सेट कोणत्या टाईपचा आहे, तर फायनाईट सेट. सेट फायनाईट होतो या इथं 10 पातोर दिले आहेत, इनफायनाईट दिलं तर इनफायनाईट सेट ही होऊ शकतो इथं. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2A आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. 11 मार्काला एकूण आहे सर्व, 3 मार्काला ही ॲक्टिव्हिटी आहे. तर म्हणजे क्वेश्चन नंबर 2 हा 11 मार्काचा आहे, ही ॲक्टिव्हिटी 3 मार्काची आहे. तर बघा, पहिलं आहे, ही IMP आहे, ह्या जागी तुम्हाला दुसरेही म्हणजे नंबर्स देऊन तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला सांगतील. तर बघा, इथंही दिलेलं आहे व्हॅल्यू, आणि इथंही सांगितलेलं आहे लेट एक्स आपण मांडला, हे इथं एक्सही मांडला पण असा. त्यानंतर 100x इज इक्वल टू, इथं आहे तसं लिहिलं. नंतर 100x मायनस एक्स म्हणजेच 100मधून हे. तर हे बघा, इथं मी लिहिलेलं आहे, इथं हे बॉक्समध्ये लिहायचं आहे, इथं हे बॉक्समध्ये लिहायचं आहे. 99x इज इक्वल टू 1574, ही मायनस केल्यानंतर हे उत्तर येते. तर ही एक्स इज इक्वल टू ही आन्सर गावते. त्यानंतर बघा, बी आहे सॉल्व. राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड, लिस्टिंग मेथडच्या आधारे सॉल्व करायचं आहे. सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. तर हे बघा, लिस्टिंग मेथडच्या आधारे मी केलेलं आहे. तर हे बघा, हे IMP आहे, ह्या जागी दुसरेही देऊ शकतात प्रश्न अशाच पद्धतीने. तर हे बघा, हे मी नीट दिलेलं आहे, नीट बघून घ्या. 1 प्राईम नंबर किती 2 असतो, 2 पासून 20 प्राईम नंबर नसतो, म्हणून 19 पत्र लिहिलेलं आहे प्राईम नंबरचं. त्यानंतर दुसरा बघा, ए इज इक्वल टू ही दिलेलं आहे 1 3 2 7. द राईट एनी 2 सबसेट ऑफ एचे एनी 2 सबसेट लिहायचे आहेत. तर मी लिहिलं आहे 1 आणि 1 and 3 एनी 2 लिहिलेलं आहे. तुम्ही अजून वाढवू शकता, 7 2 3 असे काहीही लिहू शकता, पण ह्यात हे नंबर पाहिजेत. त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न आहे, हेही IMP आहे. त्यानंतर बघा, तिसरा आहे, ह्यातनं फक्त भागाकार करायचं आहे, डिवायडेशन. तर डिवायडेशन ह्याचं केल्यानंतर 2.6 येते आन्सर, आणि ह्याचं डिवायडेशन केलं 1.83 3चा बार, म्हणजे 3 बार म्हणजे 3 सारखं येत आहे असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर हे बघा, हे चौथा आहे प्रश्न. ही बघा, ही कसं सोडवलेलं आहे, हे बघा, युनियन आहे ह्याचा ऑफ टू सेट बाय वेन डायग्रामच्या आधारे करायचे आहे. वेन डायग्राम नाही काढले तरी चालते, कारण की 1 मार्काचा प्रश्न आहे. तर हे बघा, मी असं की सोडवलेलं आहे, ही दोन्ही युनियन म्हणजे ही दोन्हीही संख्या याच्यात आली पाहिजेत. त्यानंतर बघा, राईट द रॅशनल नंबर ऑफ 23.7. तर हे तिचे उत्तर आहे. ही सारखं येत आहे म्हणजे बार म्हणजे त्याचं सारखं येत आहे असं त्याचा अर्थ असतो. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 3A सॉल्व आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ इरॅशनल नंबर, कोणतं, तर बी आहे, म्हणजे 2 नंबरचं. तर बघा, हे 16चा वर्ग किती 4, 4 आणि 5चा वर्ग 25, म्हणून ही 4/5 ही येत नाही. √5चा आन्सर असे येते, ही इरॅशनल नंबर आहे. त्यानंतर 3/9 0.33 असे येत आहे, इरॅशनल नाही. त्यानंतर बघा, √196 हे जर उत्तर 14 असतं, तर 14चा म्हणजे स्क्वेअर 196 असतो. त्यानंतर बघा, बी प्रश्न आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी 1 3 मार्काला 2 दिले जातील, तुम्हाला त्यातले 1 सोडवायचे लागतील. तर बघा, वेन डायग्राम दिलेले आहे,
आणि त्याच्या आधारे बघा काय दिले, ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द गिवन सेट्स. सेट्स लिहायचे आहेत. तर बघा एचा सेट्स बघा इथं सर्व काही एचा लिहायचा. हेही ह्याच्यात कॉमन असलं तरी एचा सेट येणार आहे ह्याच्यात. तर बघा एक्स वाय झेड एम एन, ही बघा एक्स वाय झेड एम आणि एन इकडची लिहायची नाहीत. त्यानंतर बघा आय एम पी आहे प्रश्न, उत्तर बघा नीट. बीचा सेट, बीचा ह्याच्यात पण एम एन येणार आहे. पी क्यू आर एम एन हे असणार आहे. त्यानंतर युनियन म्हणजे दोन्ही येणार आहे, बाहेरचं नाही, नुसते ए आणि बी युनियन विचारलेलं आहे त्यामुळं हे तर दिलेलं आहे मी बघा. त्यानंतर बघा दुसरा बघा, राईट द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट और नॉट इनफायनाईट. फायनाईट आहे का इनफायनाईट तेवढंच लिहायचे आहेत. सेट ऑफ द स्टुडंट ऑफ द क्लास इज 9 फ्रॉम युअर स्कूल. फायनाईट सेट आहे, मोजू शकतो. दुसरा काय, सेट ऑफ द पीपल फ्रॉम युअर विलेज. फायनाईट सेट आहे, आपण विलेजचे पीपल्स मोजू शकतो, म्हणजे जनसंख्या मोजू शकतो. त्यानंतर बघा सेट ऑफ द होल नंबर इनफायनाईट, होल नंबर आपण मोजू शकत नाही. त्यानंतर बघा ही बघा मॅथमॅटिक्स पार्ट 2 चालू झालेला आहे. क्वेश्चन नंबर 1A बघा 3 मार्काला आहे. सेम त्याच्यावानीच आहे, प्रश्नवानीच मॅथमॅटिक्स पार्ट 1च्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत, फक्त ती लिहायची आहे डबल तिथे बॉक्समध्ये. तर बघा पहिलेच उत्तर काय आहे, DAB म्हणजे डिस्टन्सचा प्रश्न आहे. 5मधनं 2 मायनस केलं, मायनस +7 म्हणून हे 7 उत्तर आहे सीचं, सी ऑप्शन आहे. त्यानंतर बघा दुसऱ्याचं 40 डिग्री आहे. त्यानंतर थर्डचं बघा, हाऊ मेनी मिड पॉईंट डज अ सेगमेंट हॅव. एनी वन असतो, ए ऑप्शन आहे. त्यानंतर बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट CD इफ CD इज 2.5 सेंटीमीटर आणि लेंथ CD विचारलेली आहे. तर ही सेम असणार, ह्याची दुप्पट असणार आहे ह्याच्यातनं, म्हणजे मिड पॉईंट पी आहे ना त्यासाठी. तर ह्याचं उत्तर आहे 5 सेंटीमीटर. त्यानंतर सेकंडचं बघा, ही तुम्हाला डेफिनेशन असल्यामुळे आहे थोडी. ही बघा, इफ अ क्वाड्रिलेटरल इज अ रम्बस देन इट इज अ स्क्वेअर. म्हणजे रम्बस ही स्क्वेअर ऑल्सो असतो, त्यासाठी हे IMP आहे 2 नंबरचं. त्यानंतर बघा थर्ड बघा, द नंबर ऑफ अँगल फॉर्मेड बाय अ ट्रान्झिशन ऑफ 2 लाईन्स इज 8 उत्तर आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2A, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर हे बघा पहिल्याचं आहे रे, हे IMP आहे तुम्हाला. तर बघा हे पहिल्याचं काय आहे, रे RQ. सेकंडचं बघा राईट द, ही सेट आर, हे सेगमेंट PR. त्यानंतर तिसऱ्याचं बघा, तिसऱ्याचं सेगमेंट RQ आहे. चौथ्याचं रे RQ आहे, रे PQ, रे SR, रे TQ. ह्यानं आपण ॲरोच्या ह्यानं हे सर्व काही सॉल्व केलेलं आहे. त्यानंतर सेकंड बघा, लाईन पॅरल हे दिलेलं आहे इथं. तर ही दिलेलं आहे तुम्हाला आकृती आणि त्याच्या आधारे तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे, हे दिलेलं आहे. तर बघा 45 प्लस अँगल ए इज इक्वल टू 180. 45 प्लस अँगल ए हे दोन्हीचं मिळून 180 होतो. तर ही कुठली म्हणजे काय त्याला प्रॉपर्टी आहे, तर इरॅशनल अँगल, इंटेरियर अँगल आहे. त्यानंतर बघा अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 45 135. तर अँगल एची व्हॅल्यू, अँगल ए इक्वल टू अँगल बी आहे, अपोजिट अँगल आहे, त्यासाठी मग अँगल बी ऑल्सो 135. सेम तसंच अँगल सी असो 135 करस्पॉन्डिंग अँगल आहेत, अँगल सी आणि अँगल बी करस्पॉन्डिंग असल्यामुळे. त्यानंतर बघा बी आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी वन आहे 4 मार्काला. मी 2 सोडवतो यातली, तुम्ही हे तिसरं होमवर्कला देतो. होमवर्कला दिलं आहे तिसरं, आणि ही 2 मी सोडवून देतो. ही इम्पॉर्टन्स आहेत. पहिलं इम्पॉर्टंट आहे IMP, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फर्स्ट. तर बघा, इफ ABC अँड D म्हणजे डिस्टन्स AC इज इक्वल टू 17, डिस्टन्स BC इज इक्वल टू 6.5, फाइंड द डिस्टन्स AB. डिस्टन्स AB फाइंड कसं करायचं बघा. तर हे बघा गिवन काय आहे, ABC, B इज लाईन बिटवीन A अँड C. तर डिस्टन्स AC काय 17, डिस्टन्स BC काय 6.5, डिस्टन्स AB फाइंड करायचं आहे. तर कसं केलं बघा. तर डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC मायनस डिस्टन्स BC.
इथं यातलं मायनस केलं तर फॉर्म्युला हे तयार झाला आणि इथं आपण मायनस केल्यानंतर 10.5 डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 10.5 हे त्याचा आन्सर आहे. आन्सर नीट बघून घ्या. IMP आहे. फक्त तुम्हाला म्हणजे ती संख्या बदलून देतील. ह्यातली 17 जागी 18 देतील, इथं 9 देतील, हे असं देतील. ते तुम्ही सोडवायचे आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न. हे बघा दुसरा आहे. इफ द फिगर इफ अँगल ए आणि अँगल बी कॉन्करंट आहेत देन प्रूफ दॅट द लाईन एल परपेंडिक्युलर लाईन एम. तर हे प्रूफ कसं आहे बघा, सिम्पल प्रूफ. हे बघा सिम्पल प्रूफ आहे. हे नीट बघून घ्या. IMP आहे मित्रांनो. तर हे बघू शकता तुम्ही. उत्तर हे सर्व नीट बघून घ्या. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला मी होमवर्कला दिलेला आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 त्यातलं सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन एनी 2 6 आहे, 6 मार्काला आहेत. एनी 2 3 दिलेले आहेत. तर फर्स्ट बघा द ऑपोजिट अँगल फ्रॉम्ड बाय द 2 नॅशनल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे. गिवन हे कसं लिहिले आहे, प्रूफ कसे केले आहे ते सर्व बघून घ्या नीट. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 आहे. इन द फिगर लाईन AB and line CD and line PQ is a transversal measure of one angle is a given, hence find means of the following angle. ते ही फाइंड करायचे आहेत. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. कसं फाइंड केलं हे सर्व बघून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 आहे. तर हे मी तुम्हाला होमवर्कला देतो. मी तुम्हाला 2 होमवर्कला दिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.